पावर ऑफ अटॉर्नी है या जिनका इंटरेस्ट है लैंड में, वो सब लोग महापालिका थोड़ा कार्रवाई कर नहीं रही है। इसके लिए हाईकोर्ट में गए थे। हाईकोर्ट ने क्लियर कट वहाँ पे महापालिका को आदेश दिए कि थोड़ा कार्रवाई करनी चाहिए। सो और जो अपीलेंट थे, यहाँ पे जो एग्रीड पर्सन्स थे, वो सुप्रीम कोर्ट में भी उन्होंने अपील दाखिल किया था, SLP दाखिल किया था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने बताया कि महापालिका अपना तोड़ कार्रवाई चालू कर सकती है। सर कितनी इमारतों पे तोड़ कार्रवाई होगी? अभी यहाँ पे 41 इमारत है, 41 इमारत है। अभी फिलहाल 7 इमारत पे तोड़ कार्रवाई चल रही है। सर लोगों के पुनर्वसन के लिए भी सुप्रीम कोर्ट ने बोला था, उस पर महानगर पालिका ने क्या नियोजन किया? पुनर्वसन का महापालिका का फिलहाल कुछ पॉलिसी नहीं है। इसके लिए हमने गवर्नमेंट को लिखा है, पुनर्वसन करना हो तो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से पुनर्वसन किया जाता है और उसके लिए साइमल्टेनियसली एक्विजिशन का प्रोसेस होता है। यहाँ इलीगल कंस्ट्रक्शन, इसके लिए थोड़ा कार्रवाई चल रही है। सर कुछ लोगों की मांग है कि जिन मनपा अधिकारियों की ये इमारतें बन के खड़ी हुई थी, उन पर भी कोई कार्रवाई होनी चाहिए, क्या ऐसा संभव है? ये 2006 से 2012 तक इस 6-7 साल में ये अनाधिकृत बांधकाम यहाँ पे हुए हैं, इनका निर्माण हुआ है। तो उस टाइम में सिडको वाज द प्लानिंग अथॉरिटी, तो वहाँ पे उस टाइम में नगर पालिका महानगर पालिका 2009 के बाद 2010 से चालू हुआ था। तो देखते हैं सर, महाराष्ट्रामधील इथं STPचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच NGT जे राष्ट्रीय वाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती। हा एक भाग याच्यामध्ये होता। त्याच्यानंतर जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका थोडं कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सध्याची थोडं कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते। या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकेने कंटिन्यू करावी, करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता। तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाचे देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती। महापालिकेचं पुनर्वसन सध्या तरी नाहीये, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे। कारवाई कशा पद्धतीने असणार आहे, किती दिवस असणार आहे कारवाई? आज ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या 7 इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे। तूर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 21 इमारतींवर कारवाई करणं अपेक्षित आहे। सर या नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिक हेच आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे, आपण अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराइज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे, करून देणार आहे, जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले हक्क अबाधित राहणार आहेत। त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा। तसंच इतर जे C1 कॅटेगरी नसलेल्या जरी इमारती असतील असल्यामुळे कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती आपण सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं, एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवाशांना आवाहन करतो।